आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते ती बघूया। आमदार अपात्रतेच्या संदर्भात निकाल जाहीर झाल्यानंतर त्या विरोधात पिंपरी चिंचवडमधील उबाठा गटातले शिवसैनिक रस्त्यावर उतरले होते। रात्री उशिरा शहरातल्या मुख्य चौकात एकत्र येत या आंदोलकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। यावेळेला संतप्त आंदोलकांनी मुंबई पुणे महामार्गावर रास्ता रोकोचा देखील प्रयत्न केला, मात्र पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असल्याने त्यांचं आंदोलन मोडीत काढण्यात यश आलं। रात्री उशिरा झालेल्या या आंदोलनामुळे शहरात तणावाचं वातावरण होतं। शहरामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठिकठिकाणी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। आणि याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। गोविंद वाकडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। गोविंद, मुंबई पुणे मार्गावर रास्ता रोकोचा प्रयत्न करण्यात आला, उबाठा गटातले कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं। गोविंद, काय सांगता येईल याबद्दल? अजिंक्य, खरं तर काल उशिरा रात्री जे उबाठा गटाचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत शेकडोच्या संख्येने या चौकात दाखल झाले होते आणि मुंबई पुणे महामार्ग जो या चौकातून जातो तो रस्ता रोको करण्याचा प्रयत्न केला। प्रचंड घोषणाबाजी त्यांच्याकडनं केली गेली सरकार विरोधात, नार्वेकरांच्या विरोधामध्ये। आणि बघतो की त्यानंतर जे शिंदे गटाचे समर्थक आमदार आहेत, शिवसेनेचे स्थानिक माजी आमदार असतील किंवा एकंदरीत जे पदाधिकारी आहेत ते सुद्धा पुन्हा इकडे आले होते आणि दोघांमध्ये आमने सामने येण्याची शक्यता निर्माण झाली होती। खरं तर पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर रात्रीचं आंदोलन जे आहे ते निवळलं होतं। मात्र आता बघितलं तर पुन्हा आपल्या लक्षात येईल की पिंपरी चिंचवड मधलं जे सेना भवन आहे, त्याचबरोबर मुख्य चौक असेल किंवा पिंपरी गावात जिथे नव्याने जे सगळे पदाधिकारी एकत्रित येत आहेत त्यांच्या मध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी म्हणून ही सगळी जी यंत्रणा आहे किंवा ठिकठिकाणी अशा पद्धतीने कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। आपल्याला माहिती आहे मावळ लोकसभा विधानसभा मतदारसंघ या संपूर्ण मतदारसंघातील 6 तालुक्यामध्ये शिवसेनेचं प्राबल्य राहिलेलं आहे। सध्याचे विद्यमान खासदार देखील शिवसेनेचेच म्हणजे एकनाथ शिंदे गटाचे आहेत, त्यामुळे ते उबाठा गटाचे जे आंदोलनकर्ते होते त्यांना प्रत्युत्तर देतील अशी शंका वर्तवली जाते आणि त्यामुळेच हा जो बंदोबस्त आहे तो ठिकठिकाणी लावण्यात आलेला आहे। खरं तर आळंदीमध्ये कालच्या निर्णयाचं फटाके फोडून शिवसैनिकांनी जल्लोषात स्वागत केलं, मात्र पिंपरी चिंचवडमध्ये मात्र थोडा तणाव आहे आणि कुठल्याही कायदा व्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी म्हणून हा बंदोबस्त अशा पद्धतीने इथे तैनात करण्यात आलेला आहे। अजिंक्य, गोविंद, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। आणि यानंतर आपण पुन्हा एकदा पाहूयात 25 मिनिटं 50 बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिक दौऱ्यावर येत आहेत आणि या पार्श्वभूमीवर शहरातील बहुतांश मार्गांवरची वाहतूक ही वळवण्यात आलेली आहे, तर सभास्थळी येणाऱ्या ठिकाणी वाहनांची पार्किंग व्यवस्था करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे काही मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेले आहेत।